नभात नभ दाटून आले तू येना साजी जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले SY क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल कॉन्टेंटवरती आज व्हिडिओ घेऊन आलेला, तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जे काही ते मटेरियल सर्व यूज केलेलं आहे त्या सर्वाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेकेबीटचे प्रिसेट दिलेले आहेत ते तुम्ही डायरेक्टली लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। लाईट मोशन ॲप टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल, तेथून लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। चालतं मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपला जो लाईट मोशन ॲप आहे तो सिम्पली तो ओपन करून घ्यायचा आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल। इथे येऊन सिम्पली आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे लेयर्स आणि सॉन्ग अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे। इथे येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे इथे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाणार आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे ही मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे। इथून तुम्हाला कोणतेही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर या जागी तुम्ही तुमचं कोणतेही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी इथे हे इमेजेस घेतलेले आहेत। अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। नंतर सिम्पली आपल्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवरती क्लिक करायचं आहे। त्याची जी काही ऑपेसिटी आपल्याला 100% बघायला मिळेल ती तर आपल्याला 25% करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ऑपेसिटी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। नंतर सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करता आपला जो काय पुढचा बीट आहे त्या बीटवरती म्हणजे 4:21च्या बीटवरती यायचं आहे आणि इथे येऊन सिम्पली आपल्याला ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला येऊन आपली जी काही ही इमेज आहे त्याच्या समोर जो काय ब्लँक स्पेस आहे इथे लॉंग प्रेस करायचं आणि अशा प्रकारे इथे खाली आपल्याला ही इमेज स्क्रोल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळ्यात खाली आपल्याला हे बॅकग्राऊंडला इथे इमेज घेऊन यायचं आहे, म्हणजे आपल्याला जी काय पुढच्या लेयर्स आहेत ते दिसून येतील। आता आपल्याला पुन्हा इथे काय करायचं आहे, ग्रुप 1च्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्यासमोर 2 लेअर ओपन होऊन जातील। आता आपल्याला सगळ्यात खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे। इथे येऊन चौथ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला खाली टच करून ती गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला तेच इमेज आता जे काय आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच पुन्हा इथे आपल्याला इथे इमेज ॲड करून अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। सिम्पली इथे इमेज ॲडजस्ट झालेलं आहे। आता पुन्हा इथून बॅक निघायचं आहे। पुन्हा ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे आणि ते आपल्याला पुन्हा ग्रुप 2ला एडिट करून अशा प्रकारे आपल्याला पुढचं इमेज इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि ते ॲडजस्टही करून घ्यायचं आहे। आता यातून बॅक निघून 4:21च्या बीटला येऊन आत्ता जे काय आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज आपल्याला पुन्हा एकदा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तेच इमेज आपल्याला पुन्हा एकदा ॲड करून अशा प्रकारे याची लेंथ जी काय ती शेवटच्या बीटपर्यंत म्हणजेच 8.0 सेकंदाच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा ऑपोसिटवरती क्लिक करून याची ऑपोसिटी आपल्याला 100% ते 25% करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा आपल्याला समोर येऊन लॉंग प्रेस करायचं आहे आणि सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला ते हे इमेज घेऊन जायचे, म्हणजे आपल्याला जे काही आपले लेयर्स आहेत ते पुढं बघायला मिळतील। आता आपल्याला पुन्हा 8.02 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता इथून आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे। नंतर ते आपल्याला इमेज इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याची लेंथ जी काय आपला पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटपर्यंत येऊन वाढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। असं आपण इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून घेणार आहे। जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तोपर्यंत अशा प्रकारे आपण इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत आणि आपण सगळे इमेजेस ॲडजस्टही करून घेतलेले आहेत। आपण फक्त डेमोसाठी इथे हे इमेजेस घेतलेले आहेत, तर तुम्ही तुमचे कोणतेही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व इमेजेस ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला नंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे। इथून आपल्याला सिम्पली अजून बॅक निघायचं आहे। तर आपण जो काय तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेट दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला तो ओपन करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला अशा प्रकारे 2 लेअर बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिली जी काय आपली लेअर आहे त्याला क्लिक करायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून सिम्पली इथे खाली इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथून अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल। आता पुन्हा इथून बॅक निघून आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे। इथे येऊन पुन्हा आपल्याला 8.02 सेकंदाच्या बीटवरती येऊन आत्ता जे काय आपण इमेजेस ॲड केलेलं आहे ते इमेजला क्लिक करून सिम्पली पुन्हा एकदा इफेक्टला क्लिक करायचं आणि 3 डॉटला क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट झालेला दिसून येईल। आता आपल्याला पुन्हा पुढच्या इमेजला येऊन सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। असं आपल्याला प्रत्येक इमेजला इथून पुढे जे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आपण इथे इफेक्ट पेस्ट करून घेऊया। आपण प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे इथं बघू शकता आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे।
आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे, त्याआधी अजून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. इथे येऊन आपल्याला आपली जी काही 2 नंबरची लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शन क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा यातून बॅक यायचं आणि शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या 8 सेकंदाच्या बीटवरती येऊन लेअर्सच्या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली पुन्हा एकदा आपल्याला पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ही लेअर आपल्याला पेस्ट झालेली दिसून येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटला येऊन या लेअरचा जो काही एक्स्ट्रा पार्ट पुढे राहिलेला आहे तो आपल्याला अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करून कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्या बीटला येऊन पुन्हा आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. असं आपल्या इथून पुढच्या प्रत्येक बीटला आपल्याला ही लेअर पेस्ट करत जायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा प्रकारे जो काय असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर बीटवरती आपल्याला ही लेअर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं सगळ्या लेअर्स ॲडजस्ट केलेल्या आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 8.02 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. तर आपले जे काही खाली 2 पेनच्या लेअर आहेत ते आपल्याला अशा प्रकारे सिम्पली काय करायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला एक स्पेशल इमोजी PNG बघायला मिळेल, ते सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ आपला जो काही शेवटचा बीट आहे इथे येऊन सिम्पली वाढवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे वरती हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे आपण हे PNG ॲडजस्ट अशा प्रकारे करून घेणार आहे. नंतर काय करायचं आहे, बरोबर 8.02 सेकंदाच्या बीटला येऊन आपले PNG समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ह्या व्हिडिओच्या खाली आपल्याला हे PNG घेऊन यायचं आहे. म्हणजे जे काय आपल्या व्हिडिओच्या वरती लेयर्स आहेत तर आपल्याला खाली हे PNG घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे हे PNG सेट झालेलं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ ते क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्याला ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून आपल्याला एक्सपोर्टरवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तुम्ही थोडं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.